सध्या जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये देखील घरगुती गॅसची मोठी टंचाई त्या ठिकाणी भासत आहे। आपण बघू शकतो की आपण सध्या भारत गॅस एजन्सीच्या या डिलिव्हरी ऑफिसच्या बाहेर उभे आहोत। खरं तर 4 दिवसानंतर या ठिकाणी गॅसचा पुरवठा जो आहे त्या ठिकाणी भारत गॅस एजन्सीला करण्यात आलेला आहे आणि खरं तर आज प्रत्यक्षरित्या या ठिकाणी ग्राहकांना सिलेंडर जे आहे ते वितरित करण्यात येत आहे। अनेक दिवसांपासून ग्राहक जे आहेत या ठिकाणी सिलेंडरची वाट बघताय आणि खरं तर मोठ्या प्रमाणावर गॅसची बुकिंग झाल्यामुळे हा प्रश्न उद्भवला असल्याचं या ठिकाणी एजन्सी चालकांकडून बोललं जातं आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक अडचणींना देखील ग्राहक सामोरे जातोय आणि एकंदरीत आता या ठिकाणी गेल्या अनेक दिवसानंतर प्रत्यक्षरित्या गॅस वितरित केला जातो। आपल्यासोबत बोलण्यासाठी ग्राहक आहे। काय सांगाल, किती दिवस झाले गॅस बुकिंग केलेलं होतं आपण? 5-6 दिवस झाले. 5-6 दिवस झाले। बरं. आज गॅस इथे घ्यायला यावं लागते, काय सांगू? हो, त्याच्यामुळे जरा त्रास हो राहिला बा, एवढा लांबून यायला लागतं, परत रिक्षा भाडं वगैरे, त्याच्यामुळे रिक्षा बंद आहे, अनेक गोष्टी बा। आपण बघू शकतो की आपण इतरही या ठिकाणी ग्राहकांशी संवाद साधणार आहोत। ताई, काय सांगाल, खरं तर किती दिवस झाले गॅस बुक केलेला होता आपण? आम्ही 2 मार्चपासून बुक केलेला होता, आज भेटला आम्हाला। आज भेटला। किती दिवस लागले? तरी 15 दिवस लागले। आपण बघू शकतो की या ठिकाणी अनेक दिवसांनंतर ग्राहकांना जो आहे तो गॅसचं या ठिकाणी वितरण केले जातं आहे। 10-10 दिवस झाले, 15-15 दिवस झाले, अनेक दिवस या ठिकाणी ग्राहकांना वेटिंगवर राहावं लागत आहे आणि खरं तर आज प्रत्यक्षरित्या या ठिकाणी भारत गॅस एजन्सीच्या बाहेर गॅसचे जे आहे ते वितरण केले जात आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।